काय हो, तुम्ही बऱ्याच प्रकारच्या आमट्या खाल्ल्या असतील, पण वाटाण्याची आमटी कधी खाल्ली का? नसन खाल्ली ना तर ही आमटी एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा. ही खायला एवढी चविष्ट लागते ना, तर पुढच्या वेळेस घरी वाटाणे आणले ना तर ही आमटी तुम्ही पहिली बनवून खाताल. तर याला बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं. मग लगेच एक खलबत्ता घेऊन त्यामध्ये अद्रक, लसूण, खोबरं टाकून आबडधोबड कुटून घ्यायचं. लय बारीक नाही करायचं. आता तव्यामध्ये तेल टाकून त्याच्यात धने, हिरवी मिरची आणि कांदा भाजून घ्यायचा. आता कढई घ्यायची, तिच्यामध्ये तेल टाकून वाटाणे चांगले परतून घ्यायचे. वाटाणे परतल्यावर त्याला खलबत्त्यामध्ये टाकून आबडधोबड कुटून घ्यायचे. वाटाणे कुटल्याच्या नंतर लगेच एक मिक्सरचं भांड घ्यायचं. आता त्यामध्ये खोबरं, लसूण, धने, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा टाकून सगळं मिक्सर मधून फिरून घ्यायचं. त्यानंतर पाणी टाकून परत एकदा फिरून घ्यायचं. आता त्याच कढईमध्ये कुटलेलं अद्रक, लसूण, खोबरं, जिरे आणि कोथिंबीर टाकून द्यायचं. आता त्याला चांगला हलवून मसाले टाकून घ्यायचे. मसाल्यामध्ये आपण घेतलेले घरगुती काळा मसाला, गरम मसाला, हळद आणि लाल मिरची पावडर. मग मसाल्याला तेल सुटल्यावर गरम पाणी टाकून घ्यायचं. आता चांगला हलवून एक उकळी काढून घ्यायची. आता आमटीला उकळी आल्याच्या नंतर बरीचशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि झाली आपली आमटी तयार. आता तुम्ही हिला भाकरी सोबत खा किंवा भातासोबत खा, एकच नंबर लागते. तर आमच्या इकडे आम्ही ही वाटाण्याची आमटी नेहमी बनवून खातो. तुमच्या इकडे बनवतात का? बनवत असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर तुम्ही पण ही वाटाण्याची आमटीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमची आमटी कशी बनली होती ते.